हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। मागच्या चिंतनामध्ये आपण 56 होईपर्यंतचा विचार केलेला होता। श्लोक क्रमांक 11 आणि त्या 11व्या श्लोकावरचा आपला विचार सुरू आहे। त्यातल्या 56 ओव्यापर्यंत आपण आलेलो होतो। त्यामध्ये वर्णन केलेलं आहे, कायेन मनसा बुद्ध्या कैवल्य इंद्रिय रपी योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्तात्मशुद्धये। निष्काम कर्मयोगी जे असतात ते चित्तशुद्धी करता फलासक्ती टाकून शरीर मन बुद्धीनं इंद्रियांनी कर्म करतात। आणि त्याच्यावरती माऊलींच्या ओव्या आपण पाहिलेल्या होत्या। देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदेजे, ऐसा व्यापार तो बोलिजे शारीरे गा हेची मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी कर्म करती तैशी केवळातनु। मग 5 भौतिक संचले जेव्हा शरीरासे निदिले, तेत मनची राहटे एकले स्वप्नी जेवे नवलायके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा देहाओ नेदी उजगरा परी सुख दुःखे भोगी, इंद्रियांच्या गावी नेनिजे ऐसा व्यापार जो निपजे, तो केवल गा म्हणजे मानसाचा योगी तेही करती परिकर्मे तेन बा निजती, जे सांडली आहे संगती अहंभावाची। या 5-7 ओव्या ज्या आहेत त्याच्यावरचं चिंतन आपण पाहिलेलं होतं। इंद्रियांना न समजता सुद्धा तो कर्म करत असतो। त्याच्यावरती एक फार सुंदर ओवी आपण मागच्या वेळा घेतली होती, इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी, किंवा इंद्रिया काय म्हणतात, जो इंद्रियाशी चोरूनी जेवी तयाशीच फावे, असं एक वर्णन फार सुंदर आहे। जो इंद्रियांना चोरून उपभोग घेतो ना, त्याचा अर्थानं खरा उपभोग तो अंगाशी लागत नाही। इंद्रियांना समजून न देता हा उपभोग झाला पाहिजे। आपण खात असताना, पाहत असताना, ऐकत असताना, सगळी इंद्रिय जेव्हा काम करत असताना त्यावेळी इंद्रियामध्ये आपण आसक्त असतो। इंद्रिय जे करायला लागले त्याचा जो भोग आहे तो भोग घेताना भयंकर इंटरेस्ट दाखवून आपण त्याचा आनंद लुटत असतो। आणि हे आपल्यात आणि जीवनमुक्तामध्ये हाच फरक आहे। ते खातात पण काय खातात समजत नाही, त्यांच्या पुढ्यात असते ते खातात। म्हणून बरेच वेळा संतांचं वर्णन करतात बघा, ते जेवतात पण त्यांना जेवणात मीठ नव्हतं असं तुकोबांच्या बाबतीत सांगतात, की त्यांना उशिरा त्यांना सांगितलं की तुमच्या जीवनात मीठ नव्हतं। लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच वर्णन केलेलं आहे, की त्यांना म्हटलं की जीवनात मीठ नाही की काय, आमटीत मीठ नाही वाटतंय। म्हणजे जेवण संपत आल्यावर लोकमान्य टिळकांना बोलणं सांगितलं घरातल्या लोकांनी। त्यावेळी ते म्हटले की थांबा, एक आमटीचा भुरका मारतो मग कळेल मला। म्हणजे जीवन झाल्यावर सगळं त्यांचं जीवन झालं होतं। थांबा म्हणजे मी काय बघितलं नाही, आत्ता बघतो। म्हणजे ज्यावेळी ते खात होते ना त्यावेळी त्यांचा इंटरेस्ट त्यामध्ये नव्हता, फक्त ते आपल्या पोटाची एक विशिष्ट प्रकारचं कर्तव्य आहे म्हणून ते खात होते। आणि आपलं त्याच्याबरोबर उलटं होतं म्हणून आपण अडकतोय। आपण चवीमध्ये गुंततो काय माहिती आहे, कारण ती चव लक्षात ठेवतो आपण, आणि त्या चवीमध्ये खूप त्यामध्ये हां ही चव बरोबर आहे, अशी नको, असं करायचं नाही, असं बनवायचं नाही तो पदार्थ, किंवा असं बोललेले शब्द आहेत ना ते मला लागतात। ते शब्द बोलत असताना ऐकत असताना बरोबर त्याचे अर्थ काढत आपण बसतो।
बोलताना सुद्धा तसाच प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये असतो, पाहताना पण तसाच विचार असतो. त्यामुळे इंद्रियानी इंद्रियार्थेषु, मागच्या वेळा आपण ओवी बघितलेला आहे, इंद्रिय त्यांच्या इंद्रियामध्ये वावरत राहू देत, आपण त्यामध्ये फिरायचं नाही इंद्रियांच्या बरोबर. हा मुद्दा त्यामध्ये माऊलींनी या 4-5 ओवीमधून वर्णन केलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि म्हणून म्हणतात हे 5 पंचमहाभूताचं शरीर जे आहे हे जरी निजलेलं असलं, निश्चेष्ट पडलेलं असलं, तर मानसिक क्रिया चालूच असतात. म्हणजे स्वप्नातल्या क्रियेचं आपण उदाहरण घेतलेलं होतं. आणि म्हणून म्हणतात की ही वासनेचा सगळा जो संसार जो आहे, हा पसारा जो आहे, तोच आपल्याला वासना सुखदुःख भोगायला भाग पाडत असते. म्हणजे सुखदुःख आपल्या वाटणीला येतात. ते म्हणतात नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा, देहाओ नेदी उजगरा परी सुखदुःखे भोगी. म्हणजे देहात ते काय करतात, व्यवहार देहाला जागे होऊ देत नाहीत. देह झोपलेला असतो तरी सुद्धा सुखदुःख भोगायला लावतात. किती विशिष्ट वासनेचा प्रभाव आपल्यावरती असतो बघा. म्हणून असे इंद्रियांच्या गावात त्यांना वार्ता समजत नाही असं माऊली म्हणतात. इंद्रियांच्या गावी नेनी दे ऐसा व्यापार जो निपजे, तो केवळ गा म्हणजे माणसाचा. योगी पुरुषांच्या बाबतीमध्ये इंद्रियांचं त्यामध्ये राहणं नसतं. योगी तेही करती परी कर्मे तेनं बंदी जाती. योगी माणसं तेच काम करतात आपल्यासारखंच, आणि आपल्यासारखं करून सुद्धा त्यांना तेवढं बंधन का पडत नाही. मग तेही खातात, झोपतात, बोलतात, ऐकतात. मागच्या वेळा आपलं मग पश्चन श्रीवन स्पर्शन जिग्रन शब्द वापरलेत भगवद्गीतेनं, त्याचा अर्थ तोच आहे. सगळं करतात, पण ती इंद्रिय उपकरण म्हणून वापरतात, इंद्रिय हत्यार म्हणून वापरतात. म्हणजे हत्यार म्हणजे आपण काम केल्यानंतर हत्याराशी त्याशी जवळ घेऊन झोपत नाही. हत्यार कुठलं, समजा कुदळ आहे, खोरं आहे, समजा काहीतरी आपण काम केलं बागेमध्ये, तर ते तिथंच ठेवतो आणि आपण शांत झोपी जातो. असं ते करत नाही. तसं इंद्रियांच्या संगतीमध्ये राहून इंद्रियांच्याकडून काम करून घेणं वेगळं आणि इंद्रियामध्ये रत होणं वेगळं. असा योगी तेही करती परी कर्मे तेनं बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहंभावाची. त्याचं कारण पण सांगितलं माऊलीने. कशामुळे तसं होतं, तर आपण पाठीमागं अहंकार ठेवून ते काम करत असतो. अहंकार ठेवून बोलतो. अहंकार शब्दाचा अर्थ काय, त्यामध्ये माझं कर्तृत्व मी मिक्स करतो. मला असं बोलता येतं, मी असा बोलतो, माझी ही वाक्य आहेत, असा अहंकार पाठीमागं असतो. कदाचित तो अहंकार म्हणजे गर्व नसेल बोलताना, पण तरी अहंकाराशिवाय बोलताच येत नाही. पण ज्यावेळी अहंकार ठेवून तो बोलतो ना, त्यावेळी कर्माचं बंधन पडतं. आधी इतर वेळी पडत नाही. मग कर्तृत्वाचा अभिमान आहे, भोक्तृत्वाचा अभिमान आहे, ममत्व आहे, संसाराच्या पदार्थाबद्दलची आसक्ती आहे, म्हणजे त्यामध्ये फलासक्ती आहे. ही फलासक्ती ठेवून बघत असतो, पाहत असतो किंवा ऐकत असतो. या सगळ्या गोष्टीमुळं फलासक्तीमुळं ते कर्म बांधतं. पण जे निष्काम कर्मयोगी जे आहेत, योगी तेही करती, तेच करतात, परी कर्मे तेनं बंदी जाती. त्यांना कर्म बांधत नाही. कारण सांगितलं बघा, जे सांडिली आहे संगती अहंभावाची, ती संगती करत नाहीत अहंकाराची. त्यामुळे अहंकाराची संगत केली की नेहमी अहंकार वर येऊ न देणं हे साधकाचं लक्षण आहे. कायम लक्षात ठेवलं पाहिजे. अहंकार वरती येऊ न देता वर्तन चालू ठेवलं पाहिजे. बोलताना, ऐकताना कुठल्याही पद्धतीचं हे काय हे सांगायला लागलेत ना, हे मला माहिती आहे, हे काय पुढच्या याच्यात वेगळं काहीतरी सांगायला पाहिजे, मला माहिती आहे सगळं. अहंकार, ऐकताना अहंकार आहे बघा तो. बोलताना सुद्धा मी व्यवस्थित बोलतो, समोरच्याला व्यवस्थित बोलता येत नाही. शब्दातले सुद्धा अहंकार असे असतात, काही खाताना असतात, बोलताना असतात, सगळ्या बाबतीत. तर अहंकाराची संगती जो सांडतो त्याला हे कर्म बांधत नाही. निष्काम कर्मयोगी जो असतो अहंकारामध्ये स्वतःला गुंतवत देत नाही. माऊलींची फार सुंदर ओळ आहे, नवल अहंकाराची गोठी. गोठी म्हणजे गोष्ट, गोष्ट सांगतो म्हणतात माऊली. विशेष न लगे अज्ञाना पाठी, अज्ञानाला तो पाठी लागत नाही अहंकार. सज्ञानाचे झोंबी कंठी, सज्ञानाला मंत्र तो कंठाला झोंबतो. कंठाला म्हणजे मर्मस्थानावर हल्ला करतो त्याच्या. तो असा दुखवतो जसं एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर साप जशी कृती करतो, मनात डूक धरून ठेवतो किंवा लगेच दंश करतो किंवा हल्ला करतो ज्याने आपल्यावरती पाय दिला, असा तो आहे. म्हणून म्हटलेलं आहे कंठी झोंबतो. कंठी शब्द फार विचारपूर्वक वापरला आहे. नवल अहंकाराची गोटी, फार आश्चर्य आहे अहंकाराचं. विशेष न लगे अज्ञाना पाठी, काहीच करत नाही तो अज्ञानाला. अज्ञानी काय समजत असतो, ह्यातलं काय मला समजत नाही,
त्यामुळं समोरच्या व्यक्तीचं काय असेल ते स्वीकारणं आपलं कर्तव्य आहे, म्हणून तो स्वीकारत असतो. अहंकार त्याचा वर नसतो, कारण अज्ञानामुळं. तो काही विशेष प्रयत्नानं साधनेनं नव्हे बरं काय, तो अज्ञानी असतो म्हणून त्याला अहंकार वाटत नाही. पण सज्ञान जे असतात, ज्यांना थोडं काहीतरी कळतं, उपनिषदच सांगतं की ज्यांना कळलं असं वाटतं त्यांना काहीच कळलेलं नसतं, आणि ज्याला कळलं नाही मला असं वाटतं त्याला खूप काही समजलेलं असतं. म्हणून जाणूनी नेन ते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या, असं जे तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी मागतात ना, ती मागणी किती महत्वाची आहे बघा. जाणूनी नेनते म्हणजे मला कळाय नको, अज्ञानात मला राहून देऊ नकोस, माझं अज्ञान घालव हे जाणूनी. आणि अज्ञान गेल्यानंतर सुद्धा मी आता ज्ञानी झालो हे सुद्धा नको, त्याच्यातलं नेणतं पण दे. कशातलं? ज्ञानी झालो ह्यातलं नेणते पण दे. मला कळाय नको पाहिजे की मला ज्ञान होऊ दे, ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा अहंकार होता कामा नये. तर काय व्हायला पाहिजे? अहंकाराचं ज्ञान व्हायला पाहिजे. जरा उलटं वाक्य बघा, अहंकाराचं ज्ञान होतं ना त्याला कळतं ते, पण ज्ञानाचा अहंकार ज्याला होतो ना त्याच्याकडून ते निष्ठून जातं. हा मुद्दा यामध्ये म्हणलेला आहे. आणि निष्काम कर्मयोगी जे असतात ते काय करतात? ज्ञानाचा अहंकार होऊ देत नाहीत. एवढी त्यांच्या जगण्यात, वागण्यात आणि बोलण्यामध्ये सहजता आलेली असते. आपण हे हळूहळू प्रॅक्टिसने ही सहजता आणता येते की मला जरी कळत असलं तरी माझं कळणं माझ्या बुद्धीचा थोडासा वरचढपणा असेल म्हणून मला लवकर कळलं असेल, पण समोरच्याला कळलं नाही म्हणजे ते मूर्खच आहेत आणि मी फक्त शहाणा आहे हे समजणं फार मोठी चूक आपण करत असतो. म्हणून म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी, आणि सज्ञानाचे झोंबी कंठी, झोंबतो अहंकार त्याला. जरा जरी बोललं ना की लगेच माणसं सरदशा अंगावर येतात बघा. त्यांना ते सोसत नाही, मला बोलला काय, माझा अपमान केला काय, लगेच म्हणत असतात. का? त्यांना माहीत आहे मला जास्त कळतं, आणि कळणं ही याचं जे भान आहे ना तेच घातक आहे साधनेमधलं. मला कळायला लागलं ना हे बुद्धीच्या लेवलवर कळत असतं, आणि जोपर्यंत बुद्धीच्या लेवलचं कळणं चालू आहे ना त्यावेळी खरं कळणं नसतं. कारण खरं कळणं बुद्धीला कळत नाही. जे जाणून घ्यायचं तत्व आहे ना ती बुद्धी जाणू शकत नाही. ते मनाचं काय म्हणतात नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे. वर्णनच केलंय माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये. बुद्धीची दृष्टी सुद्धा त्या आत्मतत्वावरती पडू शकत नाही, त्यामुळे सुद्धा विकार निर्माण होतील त्याच्यात. आणि मनाची नखी न लगे, मनाचं नख सुद्धा लागू शकत नाही. म्हणून चित्ताला आणि मनाला ते काय कळणार आहे, आणि हे कळत नाही. म्हणून मला कळलं ज्यावेळी म्हणतो ना त्यावेळी तो बुद्धीच्या लेवलला बोलत असतो, आणि बुद्धीनं कळलं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी कळलेलंच नसतं. काय कळलेलं नसतं? जे कळायचं आहे ते आत्मतत्व कळलेलं नसतं. बाकी कळलं असेल की व्यवहारातलं, मला हे कळलं, मला ते कळलं, मला प्रवचन देता येतं, मला सगळं शास्त्रातले सगळे पाठ आहेत, मी अपरोक्षानुभूती, मी अमुक ते अमृतानुभवातल्या ओव्या पाठ केलेल्या आहेत, मला ज्ञानेश्वरीची मी प्रवचन करतो. हे सगळं बुद्धीच्या लेवलवरचं बोलणं आहे. खरं बोलणं आहे ना त्यावेळी ते खुंटून जातं, मतीच खुंटीत होते, बोलणं थांबतं आणि मौनाला अशी गाठ पडते. मौन काय करतं? असं बंदिस्त होतं, काय बोलावंसं वाटत नाही, बोलण्याची उर्मीच येत नाही, काही इच्छाच राहत नाही की असं आपण काहीतरी बोलायला पाहिजे. इतकं ते खाली आलेलं असतं. त्या अर्थ आहे आत्मतत्व बोलू देत नाही. बोले ना बोलू देई ना, तुकाराम महाराजांचा अभंग बघा. बोले ना, स्वतः तरी बोलतच नाही, आणि बोलू देई ना, आणि मलाही बोलू देत नाही. आणि माझं काय होतंय? मी बडबडतोय. याचा अर्थ मला अजून त्या तत्वाचा अनुभव आलेला नाही, असा त्याचा अर्थ इथं म्हणून म्हटले. जे निष्काम कर्मयोगी जे असतात 56व्या वहीमध्ये माऊली बोलतात. आपण याच्यावरती चिंतन थोडक्यात पाहिलं होतं. तर ते म्हणतात की निष्काम कर्मयोगी जे असतात ते अहंभावाचा थोडासुद्धा लाग येऊ देत नाहीत, विकार उत्पन्न होऊ देत नाहीत, आणि विचारपूर्वक अहंकाराला दूर ठेवतात. देहांकारून आतिला हा समूळ दयाचा नाशिला, माऊलींची ओळीच आहे. समूळ अहंकार गेला पाहिजे. संतांच्या बाबतीतला अहंकार समूळ गेलेला असतो. आपला अहंकार थोडा का असणार शिल्लक राहू शकतो. साधक दशेमध्ये, सिद्ध दशेमध्ये सुद्धा थोडासा अहंकार बोलण्यात आणि व्यवहारात वापरावा लागतो. अगदी परमहंस स्थितीला गेलेली जी आहेत ना त्यांचा अहंकार संपूर्ण गेलेला असतो. आता ही परमहंस स्थिती किंवा ही जीवनमुक्ताची स्थिती जी आहे ही फार आहे. थोडासा अहंकार वापरून बोलावं लागतं, सांगावं लागतं. हे बरोबर नाही, असं खरं चुकीचं तुमचं आहे, हे बरोबर आहे असं सांगावं लागतं. कधी कधी अहंकारात नसतं,
पण ते काही वेळा व्यवहाराच्या दृष्टीने योग्य पण असतं. पण हिथं म्हणतात की योगियांनी काय केलं असं, सांडली आहे संगती अहमभावाची. त्यक्ता संघ शब्द वापरलाय, संघाचा त्याग करतो. कोणत्या संघाचा? अहमभावाधिक जे जे म्हणून विकार आहेत त्या विकारांचा तो त्याग करतो आणि मग वावरतो. म्हणजे असं काही जणू काही चिलखत घालतो, असं चिलखत घालतो संसारामध्ये, तर संसाराच्या कुठल्याही वाराचा म्हणजे कसला अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. नामदेव महाराज बोलतात बघा, काय म्हणतात, अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये असं चिलखत असते त्यांचं. आणि जातात ते फिरतात बरं का. हे तर म्हणतात ना, योगी तेही करती परी कर्मे तेनं बंदी जाती. का त्यांना बंधत नाही? याचा अर्थ त्यांनी आपल्या भोवती असं एक बंदिस्त असं चिलखत तयार करून घेतलेलं असतं की त्यामुळं बाहेरून येणारे जे विकार आहेत, अहमभावाधिक विकार जे आहेत, काम क्रोधादी विकार आहेत, कर्तृत्वाच्या भक्तीच्या भ्रांतीतून येणारे विकार जे आहेत, ते विकार अंतःकरणापर्यंत ते पोचू नयेत. नाहीतर ते आतमध्ये काहीतरी खळबळ करतील. मला आता सावध राहायला पाहिजे म्हणून ते काय करतात, निवांत चिलकत घालतात, ते फिरायला चालू करतात. ते कोणतं चिलकत? की जे चिलकत असं ते थांबवतं. मग काय, आपण परवाच एक तुकडा पाहिला होता, स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. अशी एक चारोळी आहे, फार सुंदर चारोळी आहे. स्वतःपुरतं आपण काय कुंपण घालून घेतलंच पाहिजे. बाहेर जगाला कुंपण घालायला आपण जाऊ शकत नाही. जगाच्या काय घटना, मुलाबाळांच्या बाबतीत त्यांच्या प्रारब्धानं काय घडतात, कुठं अडवणार आहे, किती किती जणांना अडवणार आहे. मुलं तरी जवळ नसतात, त्यांचं कसं रक्षण आपण करणार आहे? त्यांचं रक्षण, त्याला जन्माला घालण्याला त्यांचं ते रक्षण करतील, त्याला त्याच्यासाठी त्यांची व्यवस्था असते. आपण काळजी जेव्हा मुलाबाळांची नातलगांची घेतो त्यावेळी मूर्खपणाच करत असतो. म्हणजे ईश्वराचं कार्य जे आहे काळजी करण्याचं, तो आहे ना, तो पोषण करतोयच ना, उत्पत्ती स्थिती लय सांभाळतो. आता हे तिन्ही कार्य जर तो करत असेल तर मी बोलणारा कोण? मी मारणारा म्हणजे मी नाश करतो. मी जन्माला घालणारा मुलांना म्हणजे मी उत्पत्ती करतो. आणि मी पोषण करतो म्हणजे स्थिती सांभाळतो. म्हणजे हाच ब्रह्मा विष्णू महेश झाला ना, असा त्याचा अर्थ झाला. मग दुसरं त्यांनी काय करायचं सांगा ना? ते सगळं चालवतात. मग चालवत असतील तर हा जो योगी पुरुष असतो तो त्यांच्याकडे सगळं सोपवतो. स्वतःभोवती कुंपण हवं त्यासाठी जगाचा विचार करत बसायचं नाही. माझ्या भोवती कुंपण आहे ना, बायकोच्या भोवती, नवऱ्याच्या भोवती ती घालायला तयार नाहीत. मुलं म्हणतात मी घालणार नाही कुंपण. राजा विकार घुसू देत, बाहेरच्या आतले बाहेर, आतले बाहेर, सतार दार उघडी. आणि उघडी दारातनं मग कोणी चोर शिरतात, कोणी जे हवे ते आपल्यातलं घेऊन जातात, कोणी आत घुसून दुडकोस करतात, आपल्या घरामध्ये अव्यवस्था करतात, अस्वच्छता करतात. काही होऊ शकतं. हे व्हायचं नसेल तर इंद्रिया देऊनी कवाड हृदयभोगी, माऊलींची उभी त्यासाठी आहे. किंवा जो इंद्रियाशी चोरुनी जेवी तयाशीच पावे, हा जो आत्मप्रभा नित्य नवी तेची ठेवणी ठाण देवी, जो इंद्रियाशी चोरुनी जेवी तयाशीच पावे. फार सुंदर उभ्या, फार सुंदर. इतकं चिंतन जितकं करावं तितकं. मागच्या वेळा आपल्याकडे तुम्ही गेलेलं आहे की काय म्हणतात की हा आत्म्यातला आत्मादेवाचा हा दिवा सतत तेवत ठेवायचा, असा कंदीला अडकून ठेवलेला आहे. आणि तो जो जीव आहे ना, तो जीव त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जेवतो. कसा जेवतो? इंद्रियांना न सांगता. म्हणजे मी जेव्हा लागलोय जिभेला सांगत नाही. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. मी चालायला लागलोय पण तो पायाला सांगत नाही. आता चालायला लागलोय, त्यांना काय करतोय, ते तुम्ही थांबा रे, मी काय चालणार नाही असं फसवतो त्यांना आणि चालण्याचं काम करतो. जिभेला म्हणतोय मी काय खाणार नाही पण खातो, आणि जिभेला सांगत नाही. का? ते आगाऊपणा करतील ना, मध्ये काहीतरी येतील आणि माझ्यात इच्छा निर्माण करतील, माझ्यात मोह निर्माण करतील, असाच पदार्थ पुन्हा तुला खायला पाहिजे अशी भावना निर्माण करतील, असंच बोल म्हणतील पुन्हा पुन्हा, असाच अपमान कर कुणाला तरी असं बोलतील. म्हणून त्या इंद्रियांना तिथं येऊच देत नाहीत. आणि त्या प्रकाशात तो जेवत असतो. आत्मप्रभेच्या प्रकाशात तो इंद्रियांना चोरून शांतपणे जेवतो म्हणजे काय करतो? आत्मसुखाचे घास घेतो. आत्मसुखाचे घास शब्दाचा अर्थ आहे आत्मसुखाचा अनुभव घेतो. आत्मना तृप्त शब्द वापरलेला आहे. प्रजाहाती यथा कामान सर्वान, काय म्हणतात, मनोगता आत्मनैम आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. पहिला श्लोक आहे स्थितप्रज्ञातला. तो म्हणतात की तो इतका आत्मतुष्ट झालेला असतो कळू सुद्धा देत नाही की मी आत्मसुख भोगायला लागलोय. जवळ बसलेला असतो, गप्पा मारत असताना त्यामध्ये सामील सुद्धा होतो, पण आत्मसुखाला धक्का लावू देत नाही. ही फार खुबी आहे जगण्यातली.
आणि ही खुबी अगदीच का कुठेतरी एकांतात जाऊन बसायला पाहिजे, मंदिरात जाऊन बसायला पाहिजे असंही काही नाही. जिथं बसलेलो असतो तिथंच ते विकार येत असतात. कोण नसताना विकारांची केवढी गर्दी आपल्या भोवती असते सांगा बघू. किती विकार असतात आपल्या भोवती. मी म्हणतो एकटा बसलोय. एकटा का? शेकडो जण माझ्या भोवती असतात. आता का बसलाय? तब्येत बरी आहे का नाही? आतल्यात वाटतंय, मग औषध घ्यायला वाटतंय, मी त्यांना भेटलोच नाही, आज त्यांना फोन करायला पाहिजे. ते जरा मला माझा अपमानच काल त्यांनी केला. त्याने असं बोलायला नको पाहिजे होतं. हे विकारांची गर्दी घेऊन बसतोय का नाही आपण? जिथं एकटं बसलोय असा भान असतंय, आपल्याला वाटतंय मी एकटा आहे. नाही, मी एकटा. केव्हा एकटा? ज्यावेळी त्याचा अंत होतो सगळ्या विचारांचा अंत, तो एकांत. एकांताची व्याख्या अशी सोपी साधी आपण करून घेतली पाहिजे आपल्यासाठी. विचार जेव्हा सगळे संपुष्टात येतात आणि आपण एकदम शांत होतो ना, ती पराशांती आहे. पुढे वर्णन केली ना, शांतीचा ताट शांत रसाचे भरते, माऊली आता बोलणार आहेत. एवढी भरती कशामुळे येते? तर त्यावेळी सगळ्या विकारांना बाजूला ठेवून तो शांतपणानं बसलेला असतो. ही शांती आपल्याला अनुभवता येते असं ज्ञानेश्वर माऊली या ओवीमधून निष्काम कर्मयोगांचं उदाहरण, जीवनमुक्तांचं उदाहरण देतात. कामं करतात आणि कामामध्ये बांधून घेत नाहीत, अजिबात अडकत नाही. आपल्यावर काही जबाबदारीच घेत नाहीत. जबाबदारी म्हणजे जबाबदारी झटकणे असंही अर्थ नाही. तर जबाबदारी शब्दाचा अर्थ ईश्वरावर जबाबदारी टाकतात. तू आहेस ना करता करविता. नुसतं बोलण्यात घेऊन काय उपयोग आहे? मी पुरे खूप वेळ म्हणतो, वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, टाळ पण वाजवतो, मंदिरात रोज जाऊन मी भजन म्हणतो. वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, मीच एक करता म्हणून. आता म्हटलाच रे बाबा, आपण त्याला तरी कर्तृत्व दे की. पण मीच कर्तृत्व सारखं घेतो, म्हणतो मात्र ईश्वर करताय. तोंडानं बोलतो ईश्वर करता आणि स्वतः कृती मात्र आपण करता असलेल्या सारखी करतो. हा जो मधला विरोधाभास आहे, हा विरोधाभास माऊली आपल्याला दाखवून देतात. अहमभावाची पाठीमागचा जो आहे आपल्याला, जो दट्ट्या सारखा असतो ना, तो बाजूला करून ज्यावेळी आपण कामाला लागतो ना, त्यावेळी ते काम चिकटत नाही ना, आपल्याला निवांत राहतो. म्हणून फणसाचं उदाहरण आपण परवा रामकृष्ण परमहंसांच्या दृष्टांतामधून घेतलेलं होतं. फणस कापताना फार चिकटत असतोय फणस. कोकणी लोकांना ते माहीत आहे, खूप अंगाला चिकटवतं. पण हाताला वगैरे थोडंसं तेल लावलं ना, आपलं गोडे तेल, आणि त्या खुरप्याला लावलं, आरामात फणस खाता येतोय. थोडं सुद्धा चिकटत नाही. फणस खाण्याचा आनंद पण आहे आणि चिकटणार याचं दुःख पण नाही. ते लिप्तच होत नाही ना त्यामध्ये, आणि आरामात फणस पण खाता येतात. तसं आत्मसुखाचा जो अनुभव आहे तोही घेता येतोय, आणि प्रपंच सुखाची जी व्यथा आहेत त्या व्यथेपासून सुद्धा बाजूला राहता येतं. ही एक खुबी समजायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानंतर, गीतेच्या अभ्यासानंतर, गाथेच्या दासबोधाच्या अभ्यासानंतर समजली पाहिजे. नाहीतर वेदांतशास्त्र फोल जाण्याची शक्यता आहे. शास्त्र पुस्तकातच शोभतं, पण शोभतं पुस्तकात चांगली गोष्ट आहे, पण ती शोभलेलं ती शोभा जी आहे ना, ती माझ्या वर्तनातून दिसायला लागेल ना, त्यावेळी त्याला शास्त्र शोभलं म्हणायचं. शास्त्रांचे अलंकार घेऊन मिरवलं पाहिजे आपण. नुसतं मिरवलं नाही पाहिजे, तर त्या अलंकाराचा अनुभव सुद्धा घेतला पाहिजे. का वेदांत गोड आहे, समजला आणि आत समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष ठरले म्हणतात दासबोध बोलतो. समजले आणि वर्तले बरं का, नुसतं समजले नाही. यांना समजलं आणि गावाला सांगितले काही उपयोग नाही. वर्तले का स्वतः नाही, गावाला सांगायचं राहू दे. काही जणांना बोलता येत नाही, कीर्तन प्रवचन करता येत नाही, म्हणून त्यांना काय कळलं नाही का? खूप उलट त्यांनाच जास्त कळतं, मुरवतात आत ते. हे मुरवत नाहीत. जरासा कोंब फुटलेला असेल तर बडबडून घालवून टाकतात प्रवचनकार कीर्तनकार, आणि वाटते त्यांना मी काहीतरी उतरून गेलो की काय, ही माया. तसं नसतं बरेच वेळा. असं काय सगळ्यांच्या बाबतीत बोलता येत नाही. असतील ही काही मुक्त झालेले पुरुष असतील, पण खरी गोष्ट ही आहे की ते आत्मसुखाची प्राप्ती जी आहे, आनंद जो आहे तो शांतपणे लुटता आला पाहिजे. त्यासाठी कुणाचा आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये कदाचित त्रास होतो, मला जरा एकांत पाहिजे, शांत बसायला पाहिजे. पण हळूहळू अशी सवय लावून घ्यायची की सगळ्यांच्या मध्ये असताना सुद्धा आपण त्याचा अनुभव घ्यायची सवय लावून अभ्यास केला पाहिजे. थोडंसं पुस्तक बाजूला ठेवलं तर चालतंय. म्हणून वेदांताचे हे अलंकार आहेत ना, हे अलंकार आपण मिरवले तरी पाहिजेत, घेतले पाहिजेत. नुसत्याच शब्दात, नुसत्या बोलण्यात, व्याख्यानात ते मिरवता कामा नाहीत की मला किती शास्त्र येतं. खरं शास्त्र जे आहे ते जगण्यातलं आहे. म्हणून परमपूज्य काका म्हणतात, आपली साधना जी आहे ती सुरुवातीला शास्त्राभिमुख असावी, ती ईश्वराभिमुख व्हावी, पण शेवटी त्याचं रूपांतर जीवनाभिमुखमध्ये व्हावं. जीवनाभिमुख म्हणजे मी रोज मुलांशी वागताना ती साधना वापरायला चालू आहे. जीवनात साधना करणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण साधनेत जीवन व्यतीत करणाऱ्यांची संख्या अगदी विरळा,
अगदी वेळा. म्हणजे साधनेत जीवन म्हणजे काय, चालूच आहे ते सगळं, आणि चालतोय बोलतोय सगळं करतोय, पण साधना चालू आहे. फार अवघड गोष्ट आहे, पण सरावानं ती शक्य होते. त्याशिवाय परमपूज्य काकाने हे वाक्य ग्रंथामध्ये वापरलं नसतं, त्यांनी केलं आणि नंतर सांगितलं. आम्ही जीवनात साधना करतो, पण साधनेत जीवन व्यतीत करणं हा उलटा प्रवास आहे. तो जर आपल्या लक्षात यायला लागला ना, फार आनंददायी गोष्ट आहे. आणि कुठलं मग वाचनं आणि कुठलं काय आणि कुठलं ध्यानाच्या पलीकडची अवस्था आहे. तो सकाळी करतो एखादा जर ध्यान, हा 24 तास ध्यानामध्ये असतो. का, साधन बघूनच तो करत असतो. रामकृष्ण हरी म्हणतो कामाला लागतो. मी करता नाही म्हणून कामाला सुरुवात करतो. सर्वारंभ परित्यागी, सर्व वर्णनच केलंय. वर्णन 12व्या अध्यायामध्ये सांगितलं. तो भक्त कसा आहे, सर्वारंभ परित्यागी. असला आरंभ विरंभ काय करत नाही. मी आता स्टार्ट करतोय, अमुक करतोय, मी आता संपवलं काम, अजिबात नाही. मी आता कामाच्या मध्यात आलोय, आता हळूहळू संपेल, अजिबात नाही. नाही तर आता माझ्या आयुष्याची एवढी वर्ष झाल्यात, एवढ्यात मला ते करायचं आहे, नाही. कोणी म्हटलं आयुष्याची वर्ष एवढी राहिलेली आहेत, आता माझं मी ठरवून चालेल काय माझं एवढं आयुष्य आहे म्हणून, नाही. म्हणून म्हटलेलं आहे साधनेचा काय केला पाहिजे, पाठपुरावा फास्ट वेगात केला पाहिजे. आपण काम काळ वेगाचं गणित, कारण परमपूज्य काका म्हणतात घातलंच पाहिजे. एवढं आयुष्य गृहीत धरावं. गृहीत, ते पण खरं होणार असं म्हणावं म्हणू नये. गृहीत धरावं माझं आयुष्य, माझ्या पुढं समोर असणारे साधनेचा टप्पा लक्षात घ्यावा आणि माझा वेग मग ठरवावा. हा मुद्दा त्यामधला महत्त्वाचा आहे. इथं माऊली बोलतात हे अहमभावाधिक जे विकार जे आहेत, हे विकार तो थोडा काळ बाजूला ठेवतो. काय वेळा वापराय पण लागतात. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणावरती बाण सोडून त्याची वध केला ना, त्यावेळी तमोगुण वापरावा लागला. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने शिशुपालांच्या वरती सुदर्शन चक्र टाकलेलं सोडलेलं होतं, त्यावेळी ते तमोगुणामध्ये होते. त्याशिवाय सुदर्शन चक्र टाकताच आलं नाही. आणि म्हणून मात्र कसं सोडलं, पण हसत हसत. सुरुवातच आहे, प्रसन्नीव भारत, सुरुवातीच्या अध्यायामध्ये वर्णन केले. सगळा एवढा पिसाळलेला अर्जुन होता आणि त्याला हसत हसत म्हणतात, तुझा आता रथ इकडं नेऊ काय मी, बरं ठीक आहे इकडं नेतो असं म्हणतात. म्हणजे अगदी असे ते क्रोधित झाले नाहीत. हा काय असा झालाय, माझ्या सहवासात राहून हा कसा बिघडला, याला एवढा अजून काय कळत नाही काय, असं काही विचार नाही बघ. अगदी चेहऱ्यावरती हास्य आहे तसं. आणि शिशुपालनाही तसंच मारलं, कंसालाही हसत हसत मारलेलं आहे. वैर आहे, माझा वैरी आहे नाही, उलट त्यांच्यावर मला कृपा करायची आहे, यांना मुक्त करायला पाहिजे, ही कृपेचा भाव ठेवून ते वागलेत. आपण असं आपल्या जवळच्या लोकांशी वागतो का, हा भाव जीवनमुक्ताचा आहे. म्हणून अहमभावाधिक जे आहेत ना, ते बाजूला ठेवलेत आणि कृती करायला लागला तर चोऱ्या करणं, पाप करणं सुद्धा पुण्य ठरेल. का, कारण त्याच्यात काही उद्देशच नाहीत ना पाठीमागं, कुठलाच उद्देश नाही काय, आणि काम तरी करतो. मग त्याच्या हातून काही घडलं तर ते चिकटेल कसे सांगा त्याला. चिकटते म्हणजे पापपुण्याच्या रूपात चिकटत असते. बंद ज्याला आपण म्हणतो ना, तो बंद पापपुण्याचा आहे. तर काहीच लागत नाही. कुणाला दान केलं तर मी दान करतोय असं म्हणत नाही, त्यामुळे पुण्य लागत नाही. बघा, उपासनेचे पुण्य असतात, उपासनेनं पुण्य प्राप्त होतं. आता उपासना आपण करायला लागलो तर मी उपासना करतो, काहीतरी देवावर उपकार करतोय अशा भावनेनं करतच नाही. तो शांतपणे त्याची उपासना करतोय. माझं कर्तव्य आहे, मी नरदेहाला आलोय म्हणून मी करायला लागलो, करतोय आणि उठतोय. काही मागणं नाही, काय नाही, त्यातली सकामता कुठलीही नाही, झाला. असा निष्काम कर्मयोगी अहमभावादी बाजूला ठेवून करत असतो. त्यामुळे पाप पुण्याचा लेप चिकटतच नाही. मग समजा त्यानं कुठलं कोणाची तरी हत्या केली असली तरी सुद्धा ती लागत नाही ना. सज्जन कसाई खाटिकाचं काम करत होता, सज्जन कसाई संत खाटिकाचं काम करायचा, पण आपण स्वतः कधी मांसाहार केला नाही. स्वच्छ आंघोळ विंघोळ करायचा आणि साधनेला बसायचं संध्याकाळी जाऊन. दिवसभर काय बकरी कुटण्याचं काम. काय आश्चर्य लोकांचं आहे, हेच वर्णन आहे. ह्यातली कर्मातली जी कुशलता जी आहे, ज्यांना कळली ना ते असे बरोबर करतात, की आपल्या अंगाला काय लागू नये, मी तरी करणार. म्हणून म्हटलं दानाचं पण उदाहरण दिलं. काय वाईट कृती करणं म्हणजे ती उदाहरणं भरपूर असतात. पण चांगली कृती आपण दानाची जी केली त्याचंही पुण्य चिकटते ना, घाबरतोय तो. आणि म्हणून म्हणतोय काय, श्रेयाम देयम, काय रियाम देयम वर्णन केलंय बघा ऐतरी काय तैतरी उपनिषदामध्ये. दान कसं असावं, तर दान देताना लाजून द्यावं. का, समोरच्या व्यक्तीची अपेक्षा किंवा त्याची गरज फार मोठी असेल, पण मला देता येत नाही हो, मला एवढंच देता येतं असं आतमध्ये खंत ठेवून देतो. आम्ही देताना दिलं बघा, हे माझ्याकडे होतं आणि व्यवस्थित वापर जरा आणि लक्षात ठेवते मी दिलेलं आहे असं आमचं असते दान देताना. या दानाचं पुण्य नव पापच लागते. ह्या दानाचं पुण्य नाही पाप. पण समजा एखाद्या शहाणपणानं दान द्यायला लागला,
नाही मला द्यावंच लागतं. पण देताना मी दान देतो ही भावना न ठेवता जर द्यायला लागला तर पुण्यापासून सुद्धा बाजूला राहतो. पापापासून बाजूला राहण्याची संख्या खूप आहे बरं काय, खूप आहे. फार खोचक परमार्थाचं चिंतन चालू आहे. पापापासून बाजूला राहणे ना घाबरून बरीचशी राहतात. त्यांना जर शिवी दिली तर त्यांचं मन दुखावेल म्हणून देणार नाही, मनात मात्र 50 शिव्या देऊन रिकामा आणि पुढे मात्र तोंडावर देत नाही. आता पाप घडले की नाही, पापाला घाबरतात माणसं, पाप करण्यापासून दूर राहतात. पण पुण्याला घाबरणाऱ्यांची संख्या जेवढी वाढेल ना तेवढे जीवनमुक्त असतील. आणि त्यासाठी संत सांगतात पुण्यालाही घाबरा, माझ्याकडे पुण्य होईल, पुण्य होईल, पुण्य होईल, पुण्य केले अशी भावना निर्माण होईल. सावध, मी सावध राहायला पाहिजे. हे जेव्हा कळेल तेव्हा तेव्हा हे शास्त्र आपल्यात हात उतरलं म्हणून समजावं. इथं माऊली अजून आपण सुरुवात पण केली नाही. 56वीवरती काल झालं होतं, त्याचा थोडासा विस्तार झाला, गरजेचा आहे म्हणून विस्तार आपण करतोय. ज्ञानेश्वरी आपण फक्त काय केली आहे, आधारासाठी घेतलेली आहे. आपल्याला परमपूज्य काकांची जी वेदांत परंपरा जी आहे आणि त्यामधलं असलेलं चिंतन जे आहे ते चिंतनाचा थोडासा आपण उहापोह करायला लागलेला आहे. योगी येतेही करती परिकर्मे तेन बंधीजती, जे सांडले आहे संगती अहम भावाची. आता पुढची होईल 57 नंबरची. आता जाहलिया ब्रह्मवत जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. दृष्टांत दिलेला आहे, फार काय चिंतन नाही त्याच्यावरती. जसं वेड्याचं चित्त भ्रमिष्ट झाल्यानंतर त्याच्या इंद्रियांचे व्यवहार विसंगत दिसतात, तसा तो करताना विसंगत दिसेल. म्हणजे करायला लागलाय पण भूतबाधा झालेली माणसं जशी वागत असतात ना, जेवायचं जर जेवतात, किती जेवतात काय कळत नाही, कधी कधी जेवतच नाही, वेड्यासारखी फिरतात, कपड्याचं भान नसतं, असे जे आहेत. तर भूतबाधा झालेल्याचं चित्त जसं भ्रमिष्ट झालेलं असतं तशी त्याची इंद्रिय भ्रमिष्ट म्हणजे काय, त्यांचे व्यापार करत असतात असं वर्णन फक्त केलेलं आहे. विसंगत करत असतात, त्यांचं जगणं जे आहे ना ते विसंगत दिसत असतं इतरांना. पुढे काय म्हणतात बघा, स्वरूप तरी देखे आळविले ऐके. काहीतरी बघायचं असेल तर पाहतो, पण आळविले ऐके म्हणजे कोणतरी बोलत असेल तर ऐकतो सुद्धा. रूप पाहतो, कोणी हाक मारली तर ऐकतो. आळविले शब्दाचा अर्थ आहे हाक मारणे. कोणीतरी बोलवलं तर ऐकतो. शब्द बोले मुखे, तोंडाने शब्द उच्चारतो. परिज्ञान नाही, परंतु आपण काय पाहतो, आपण काय ऐकतो, आपण काय उच्चारतो याचं भानच नसतं त्याला. सहजता असते त्याच्या बोलण्यामध्ये, भान नसते. या शब्दाचा अर्थ हेतू नसतो. भान शब्दाचा अर्थ म्हणजे काही बडबडतात काय, नाही, काही बडबडत नाही. ते बोलतात परंतु त्याच्या पाठीमाग त्यांना काहीतरी प्राप्त करायचं आहे अशी फळाची आसक्ती नसते. बोलताना नसते, पाहताना नसते, चाखताना नसते, स्पर्श करताना नसते. त्यामुळे त्यांच्या व्यापारात, त्यांच्या वागण्यामध्ये अव्यवस्थितपणा दिसून येतो. अव्यवस्थित असतात ते. आपल्यासारखे सरळ व्यवहारी माणसं जरी सरळ वागत असतात तसे एक सूत्रीपणा त्यांच्या वागण्यामध्ये नसतो, कारण तसे त्याला दिसतं, ऐकतं, उच्चार करतो, पण त्याची त्याला जाणीव नसते. जसं उदाहरण आपण घेतलं ना, जाणूनी नेणते व्हावं लागतं. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताला जशी जाणीव आणि नेणीव नसते ना, तशी जाणीव नेणीव या सत्पुरुषाला, योगी पुरुषाला नसते. हे सांगायचा मुद्दा आहे. माऊलींची फार सुंदर उभी आहे 9व्या अध्यायामध्ये. एत जाणीव करी तोची नेणे, अतिलेपन मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. फार सुंदर वर्णन अहंकाराच्या बाबतीमध्ये किंवा विकारांच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे की एत जाणीव करी, ज्याला म्हणतोय मी जाणलं, तोची नेणे, त्याला कळलंच नाही. उपनिषद सांगितले बरं का. इथं आपण म्हणतोय ना ज्ञानेश्वरीमध्ये उपनिषद आहेत, ही उपनिषदाची ओवी आहे की जी आपल्याला मुंडक काय मांडुकेमध्ये टाकलेली जी ओवी आहे का, केनमध्ये मला वाटते असेल, मला काय त्या उपनिषदाचं काय नाव माहिती नाही, पण त्यामध्ये उपनिषदामध्ये उल्लेख आहे. जो जाणलं असं म्हणतोय ना त्याला काहीच कळलेलं नसतं, आणि जे जाणला नाही म्हणतोय त्याला बरंच काही कळलेलं असतं. अगदी तंतोतंत अर्थ माऊलीने केला बा. एत जाणीव करी तोची नेणे, ज्याला जाणीव झाली म्हणतोय, मला कळलं म्हणतोय, त्याला नेणे, त्याला कळलेच नाही. अतिलेपन मिरवे म्हणजे मी काहीतरी मोठं झालंय, अतिलेपन म्हणजे मला प्राप्त झालंय. आता मिरवे तेची उणे, उणे म्हणजे नाहीच त्याच्याकडे काय. जो मिरवतोय, ज्याला दाखवावं लागते मी सुखी आहे, तो सुखी नसतो बरं काय. माझ्याकडे एवढी गाड्या आहेत, माझ्या मुलं व्यवस्थित सुखी आहेत, हे सुखाचे शब्द बोलावे लागतात ना, तर त्यावेळी समजायचं अजून सुख खरं जे आहे ते व्हायचंच आहे. मिरवायला लागते ना मला अजून सुख.
ते दागिन्याच्या रूपानं, कपड्यांच्या रूपानं, गाड्यांच्या रूपानं, घरांच्या रूपानं मला मिरवावं लागतं की मी सुखी आहे की नाही. लोकांना कळायला पाहिजे ना. लोकांना कळण्यासाठी मी सुखी आहे प्रयत्न जो करतो ना तो सुखी नाही माऊली बोलतात. आतिले पण मिरवी तोची उणे, त्याचं उणे पण आहे. आणि आम्ही झालो आता मी मुक्त झालो आणि मी झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. त्याला काय कळलंच नाही. मुक्त झालो ऐसा बोलो जाये मुखे, तुका म्हणे दुःखे बांधिला तो. तुकाराम महाराजांचा अभंग बघा. मुक्त झालो ऐसे बोलो जाये मुखे. स्वतःच म्हणतोय मी मुक्त झालो, आपल्या स्वतःच्या तोंडानं सांगतोय. तर तुका म्हणे दुःखे बांधिला तो, त्यालाच खरं कर्माचं बंधन आहे. मुक्त झालो असं म्हणावं लागते ना. मी सुखी आहे असं म्हणावं लागते ना. अजून सुखामध्ये मी शांत आहे असं म्हणावं लागते ना. मग शांती नाही. मी सुखी आहे असं सांगावं लागत असेल तर सुखी नाही. माझ्या बघण्यावरून बोलण्यावरून सगळ्यांना वाटायला पाहिजे हा सुखी आहे बघा, ह्याच्याकडे बघा की हा सुखी आहे. त्याला सांगायला लागत नाही. त्याच्याकडे बघून लोक म्हणतात, परमपूज्य काकांच्याकडे पाहतात म्हणतात असं सुख मला पाहिजे. कुणासारखं? यांच्यासारखं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे बोट आपण दाखवतोय. ते कधी म्हणतात मी सुखी आहे, कारण त्यांना सांगावंच लागत नाही. कारण सांगायला बोलणं कुठं फुटते सांगा. सुखात बुडलेल्याला बाहेर फुटतच नाही ना. परवा पण एक दृष्टांत घेतला होता की आत बुडतो आणि ती अंगठी शोधायसाठी पाण्यामध्ये डोहामध्ये अंगठी पडलेली असते आणि त्याला अंगठी सापडते. वरती त्याचे मित्र म्हणतात अरे अंगठी सापडली की नाही. त्याला सापडलेली असते पण आता म्हणजे वर तरी येतो अगोदर बोलायला. मग पाण्यात कसं बोलणार. मग तो बोलतच नाही. सापडलेली असताना सुद्धा बोलत नाही ना. ती मुक्ताची अवस्था आहे. त्याला ज्ञान झालेलं असतं बरं काय, पण त्याच्या तोंडातूनच येत नाही. तो थांबवत नाही. मी मुक्त झालोय सांगाय नको आता असं म्हणतच नाही तो. हा मुद्दा त्यातला आहे. मी मुक्त झालोय असं त्याला कळत नाही. आणि त्यामुळं तो म्हणतोय काय आता मला बोलता येत नाही म्हणून तो बोलत नाही. अंगठी शोधायला गेलेला. त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यातून तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीत. सुखाच्या व्याख्या, आनंदाच्या व्याख्या, आनंद भोगणाऱ्याला व्याख्या कशी करता येईल. ज्ञान स्वरूप झालेला ज्ञान कसं सांगता येईल सांगा बघू. हा मुद्दा फार त्यातला ठळक मुद्दा आहे. अतिलेपणे मिरवी तोची उणे, मी झालो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. माऊलींनी त्यासाठी जाणीवेतली शब्द सांगितलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे 12 अभंग आहेत ना, त्यातला एक 10 नंबरचा अभंग आहे बघा. गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला, अंतरी निवाला पूर्णपणे. गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला. ब्रह्म कोण झाला? ज्याची जाणीव संपली. गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला, अंतरी निवाला पूर्णपणे. पुढे म्हणतात ते सगळाच अभंग वाचण्यासारखा आहे. सांगो तुम्ही तुम्हा ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझे. जगामध्ये मूर्खासारखा वागतो. जगात पिश्याचं अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. काय म्हणतात? जगात पिश्याचं अंतरी मात्र शहाणा. जगात कशासारखा वागतोय नाही भाऊ मला काय माहीत नाही, मला काय माहीत, मग वेड्यासारखा आहे, मला काय त्यातलं काय कळत नाही असं असतो, वागत असतो. अंतरात मात्र ज्ञानाचा खजिना असतो. तो ज्ञानरूप झालेला. जगात पिश्याचं अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. तुकारामांचा तो अभंग आहेत 12 अभंग, साखळीचे अभंग त्याला म्हणतात. जेव्हा ते निर्वाण त्यांचं झाल्यानंतर वैकुंठाला गेल्यानंतर काही 4-5 दिवसानंतर म्हणे ते अभंग आलेले आहेत 12 अभंग. की काही त्यांनी काही जणांनी अनुष्ठान केली. खूप त्यांचे ते अनुयायी होते, ते त्यांच्या भजनाला साथ देणारे. म्हणजे आमच्यासाठी न सांगता तुम्ही गेला, काहीतरी पाठवा म्हणून म्हणे तुकाराम महाराजांनी 12 अभंग. टाळ आणि कंठा ढाणेरी निशाणी घ्या रे ओळखून सज्जन हो म्हणतात ते. टाळ पण पाठवला, निशाणी पाठवली आणि म्हणले हे अभंग 12 म्हणा, म्हणजे संसार सगळा सरून जाय. उडाला संसार सरला. वर्णन चांगलं आहे आणि पाठांतर करण्यासारखे अभंग पण छान आहेत. आणि फार जीवनमुक्ताचं वर्णन करणारे त्यामधले खूप पुष्कळ अभंग आहेत. जवळजवळ जीवनमुक्ताचेच अभंग आहेत ते. त्यातला हा 10 नंबरचा अभंग आहे. सुंदर अभंग. म्हणजे कशासाठी आहे? ज्यांची जाणीव हरपलेली असते ना त्यांनाच कुठंतरी ते आत मुरलेलं असतं. जाणीव जोपर्यंत शिल्लक असते ना तोपर्यंत ते काय कळत नाही असं सांगायचं आहे माऊलींना. म्हणून म्हणतात ते आता झालिया ब्रह्महत नाही, स्वरूप तरी देखे आळविले ऐके, शब्द बोले मुखे परी ज्ञान नाही. त्याला शब्दांचं ज्ञान नुसतं. 59 नंबरची होय बघा. हे असो काजे विन जे जे काही करणे, ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. काजे विन शब्द वापरलाय. म्हणजे त्यासाठी शब्दादी विषयांचे विशेष ज्ञान होणे. ह्या प्रयोजना वाचून जे जे काही केवळ विषयाशी संयोगरूप कार्य घडते ते केवळ इंद्रियांचे कर्म जाणावे. इंद्रिय कर्म करतात असा तो योगी जाणत असतो. तो हेतुरहित प्रयोजनाशिवाय
काजेविन शब्द वापरला. काजेविन म्हणजे कुठलंही कारण नसताना, प्रयोजन नसताना, हेतू किंवा उद्देश नसताना, स्वार्थाचा नाही आणि पारमार्थिकी हेतू त्याचे संपलेले असतात. मी पाप करतो असा मनात हेतू नाही, मी पुण्य करतो असाही हेतू नाही, मी करतो असं वाटतच नाही, मी करत नाही असंही वाटत नाही. या दोन्हीतून तो बाजूला असतो. म्हणून काजेविन आणि म्हणतात जे जे काही करणे ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे म्हणजे कारणाशिवाय असतं. आणि 60 नंबरच्या ओळीमध्ये बघा, मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. आणि सर्व विषयाचं निश्चयात्मक जे ज्ञान होतं ते केवळ बुद्धीचं आहे. ते बुद्धी करायला लागली, मन करायला लागलं, इंद्रिय करायला लागले, असं जो बोलतो असे तू यथार्थपणे जाण असे भगवान श्रीहरी बोलले. म्हणजे भगवंत सांगायला लागलेत की जे बुद्धीचं काम आहे ते निश्चयात्मक काम बुद्धी करत असते. तो म्हणत नाही मी करतो. आम्ही आता जनरली बोलतोय काय म्हणता, मी पाठांतर करतो, मी वाचतो, ही जी बुद्धीची कामं आहेत वास्तविक मला आठवतं, माझी स्मृती चांगली आहे, असं जे आपण म्हणतो ना, हे बुद्धीच्या लेवलला बोलत असतो. बुद्धी ओलांडलेली नाही अजून आपण, म्हणून बुद्धीत असल्यामुळं बुद्धीबद्दलच बोलतोय आपण. मला कळतंय, मला कळतंय, मला कळतंय, ते बुद्धी. आणि आत्ता तरी वर्णन काय केलं ते शास्त्रानं, तो बुद्धीच्या पलीकडे. बुद्धी परस्तुस्तु सहा, 3ऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक जवळजवळ आहे तो. इंद्रियांनी परान्याहू, इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे तो राहतो. आता बुद्धी ओलांडली तर ना, हा मुद्दा आहे. मन ओलांडलं तर बरेचसे पामर इंद्रियामध्येच फिरतात, बरेचसे रजोगुणी इंद्रियामध्ये असतात ते तमोगुणी मनामध्ये वावरत असतात ते रजोगुणी, आणि बुद्धीमध्ये वावरत नुसते बुद्धीमध्ये असतात ते सत्वगुणी. आता या तिन्ही गुणाच्या पलीकडे जो जातो त्याला तो बुद्धे परतच तू सापडेल. मग सापडायचं असेल तर ह्याला ओलांडायलाच पाहिजे ना. सगळे हे प्रापंचिक प्रांत आहेत, इंद्रियांचा प्रांत, मनाचा प्रांत, बुद्धीचा प्रांत, सगळे प्रापंचिक आहेत आणि हे सगळे जड आहेत आणि हे मिथ्या आहेत. याच्या पलीकडे जगेन मन बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, हा जो शब्द श्लोक वापरला ना, पहिला श्लोक आहे की मी नाही, त्याचा अर्थ काय आहे, मी तिथं गुंतून चालत नाही असं म्हणायचं आहे त्यांना, आचार्यांना. इथं मी गुंतून काय करायचं, मग चिदानंद रूप मला कसं सापडेल पुढचं सांगा ना. पुढं तर त्याला ओलांडून जायला लागतं आणि ते नाही गेल्याशिवाय, कळल्याचं बुद्धींच्या पलीकडे गेल्याशिवाय ते तत्व आपल्याला सापडणार नाही असा त्याचा निश्चय झालेला असतो. त्यामुळं 59व्या याच्यामध्ये म्हणतात की ते सगळं काजेविना आहे. 60व्या वेळी म्हणतात मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते, हे सगळं जाणण्याचं काम जे आहे हे जाणण्याचं काम केवळ बुद्धी करते, कारण बुद्धी ही सत्वगुणापासून झालेली असते. अपंचीकृत कार्य आहे म्हणतात त्याला. आणि पंचमहाभूत हे पंचीकृत कार्य आहे आणि अंतकरण जे आहे ना अपंचीकृत आहे, म्हणजे बऱ्यापैकी शुद्ध आहे ते अंतकरण आहे. आणि पंचीकृत जी 5 महाभूत आहेत ना ती भेसळ त्यामध्ये आहे आणि भेसळ असल्यामुळे जड जास्त आहे, तरलता त्याच्यामध्ये नाही आहे. तरलता आहे ती ज्ञानेंद्रियामध्ये, उदाहरणार्थ घेऊया आपण अंतकरणामध्ये आहे. आणि इकडं आपण जी जड असणारे शरीर इंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय ही जड आहेत आणि त्यामध्ये ती पंचमहाभूतापासून बनलेली आहेत असं वर्णन आपल्या विवेक सिंधू वगैरे ग्रंथातून केलेलं आहे. म्हणून सत्वगुणापासून बुद्धी झालेली असते, त्यामुळे ती सर्व भूतांच्या गुणाला जाणते. सत्वगुण झाल्यामुळं तमोगुण आणि रजोगुण बाहेर बाजून थांबून जाणता येतोय. बरं का, हा एक मुद्दा त्यातला. आपण गुण ओलांडत गेलो ना, तमोगुणी माणूस ना सत्वगुण आणि रजोगुण जाणूच शकत नाही, लक्षात ठेवा. पण जेव्हा सत्वगुणामध्ये एखादा माणूस जातो ना त्यावेळी तो रजोगुणालाही जाणतो, अरे हे रजोगुणाचं कार्य आहे, इकडं बाजूला राहायला पाहिजे, कारण तो एका गोष्टीमध्ये स्थिर झालेला असतो. सत्वगुणामध्ये बुद्धीमध्ये स्थिर झालेला असतो, तो मनात आणि इंद्रियात रमत नाही. इंद्रिय काय करतात ते करू द्या, मन काय वाटेल ते नेल, मी तसं करणार नाही असं बुद्धी म्हणत असते त्याची. कारण बुद्धी ही सत्वगुणांची शब्द वापरलाय ना, तो तेज तत्वाची आधी सत्वगुणांची, असं माऊलींची ओळीच आहे त्यावर. ते सत्वगुणापासून बनलेले आहे, तेज तत्वाचे आहे आणि त्यामध्ये सगळं जाणतं. इंद्रियापुढे विषय येतात आणि विषय आले तर बुद्धी निवड करते, त्याचा विवेक आहे. बुद्धीच्या ठिकाणी विवेक असतो, लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे. विवेक जो राहतो ना तो बुद्धीच्या ठिकाणी राहतो. निवडण्याचं स्वातंत्र्य, निवड ती बुद्धी करत असते. हे नको असं बोलणं बरोबर नाही, हे खाणं बरोबर नाही, इतकी झोप बरोबर नाही, असं बुद्धी ठरवत असते. आता बुद्धीच्या ठरवायला मनानं जर साथ जर दिली तर तो बेडा पार झाला म्हणून समजायचं. आगावपणा करतं, मध्ये जे लुडबुड करतं ते मनच आहे. इंद्रियांना काय अक्कल आहे हो, आणि बुद्धी तरी शांत आहे. बुद्धी म्हणते मला चांगलंच करायचं आहे. खरा खोडसळपणा जर कोण करत असेल तर मन करते. आपण म्हणतो इंद्रिय करतात, नाही, त्याला काय कळतच नाही हो. त्या हाताना काय कळते सांगा बघू. मन म्हणते त्याला एक चापट मार म्हणते, पण बुद्धी काय कधी कधी तर
जर पुढे प्रभावशील असेल तर बुद्धी म्हणते तसं करायचं नाही, मनाला दटावू शकते. पण हे मनाला दटवण्यात त्यांचं दोघांचं ऐक्य, मन बुद्धी ऐक्य पाहिजे. वर्णन आहे पुढे 12व्या अध्यायामध्ये, जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्य केव्हा होईल ना, त्यावेळी ते समत्व जाण चित्ताचे, ते सार जाण योगाचे, जे ते मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. ज्या ठिकाणी हे समत्व कधी चित्ताला येईल त्यावेळी मन आणि बुद्धी एकोप्यानं राहतील. ही बुद्धी जी आहे ही बुद्धी निश्चयात्मक कार्य जी असतात ती करत असते. म्हणून इंद्रियापुढे विषय येतात पण निवडण्याचं काम बुद्धी करते. कारण एक मुद्दा बघा, तिच्यात आत्मप्रकाशाचं भान असतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे बरं काय. आपण बुद्धी एवढी सात्विक कशामुळं, तर त्याचं कारण आहे ती आरशासारखी आहे. मन नाही, चित्त मन किंवा आपण म्हणतो इंद्रिय नाही, शरीर नाही, त्यात कुठलंही बुद्धीचं परमात्म्याचं प्रतिबिंब पडत नाही. परमात्म्याचं प्रतिबिंब पडण्याच्या लायकीची फक्त बुद्धी आहे. म्हणजे किती शुद्ध असेल बघा ती, तिथंच ते प्रकटीकरण होतं. आणि म्हणून आत्मप्रकाशाचं भान त्यामुळं होतं. त्यामुळं ती काय करते, आत्मप्रकाश म्हणजे आत्मा जाणणार आहे ना, त्यामुळं बुद्धी जाणतो असं म्हणते. बघा, बुद्धी जाणलं असं का म्हणते, कारण त्याच्यामध्ये जरा का असं ना, तो प्रकाश तरी आहे ना, प्रतिबिंब आहे ना, त्यामुळे जराशे गुण त्या आत्मतत्वाचे त्याला लागू झालेले असतात. म्हणून ते म्हणते मला हे कळलं, मला शास्त्र येते, मला आठवतंय, मी पाठांतर आहे. कोण बोलते बघा, ते जाणणं ज्याच्याकडे आहे ते जाणते. कोण? बुद्धीच, अन्य कोणी जाणत नाही. बुद्धी का जाणते, आपण त्याला तर्क लावायचा. कारण त्याच्यामध्ये आत्मप्रकाशाचं भान असतं. कारण त्यामध्ये कुटस्थ आपण ज्याला म्हणतो ते, की जो चिदाभास ज्याला आपण म्हणतो तो चिदाभास कुणाचा आहे, ते कुणाचा छाप आहे, तर त्या आत्म्याचा छाप आहे. तो त्याच्यात पडलेला असतो. त्यामुळे ती म्हणते मला हे कळलं, हे कळलं, हे कळलं, मला इतरांच्या पेक्षा जास्त कळते, मला जास्त गुण मिळालेत, मी हुशार आहे, बुद्धिमान आहे. हे जे बोलते ना, आत्मतत्वाच्या संगतीत राहिल्यामुळं. आता एवढं संगतीत राहिल्यामुळे जर असं होत असेल आणि तेच झालं तर काय होत असेल, मग किती गंमतशीर गोष्ट आहे. जर त्यांनी जाणलं ना आणि ते म्हणलं, तो जीव म्हणला मी तू एकच आहोत, जीव शिव समा वाया तू दुर्गमन घाली म्हण, माऊली बोलतात तसं. तो जीव आणि शिव जर एक झाले असतील तर त्या ज्ञानाची काय असेल, शक्ती केवढी असेल बघा. ज्ञानरूप होणं ज्याला म्हणतात ना, त्यावेळी बुद्धीतलं प्रतिबिंब, बुद्धीतलं जे आहे ना, तो आरसा फुटायलाच पाहिजे. आरसा फुटला की प्रतिबिंब जातं. प्रतिबिंब जातं म्हणजे काय, त्या मूळ प्रतिबिंबाशी बिंबाशी एकरूप होत असते. जात नाही कुठं, आलंच नव्हतं ते, त्याचं त्याने स्वीकारलं. आता आरसा कुठं ठेवायचा, ज्याचं त्यानं बघायचं. आता सूर्य म्हणतोय तिथं काय आरसं वगैरे लावू नका, नाही तर माझं त्यात पडतंय, मी बाधित होतोय. काय नाही, ते तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतात. ते डबकी पडल्यात त्यातही सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. तसे हे डबकं आहे, त्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. पण तरीसुद्धा त्याला वाटतंय मी सूर्याला धारण केलंय. बुद्धीलाच फक्त तिची जाणीव होते. म्हणून बुद्धी म्हणते मला कळते. हे बुद्धीचं कळणं इथं माऊली बोलतात. तो म्हणतो बुद्धीला कळलं, मला नाही. आणि मला नाही असं म्हणतो ना, ते कळून नेमते पण आहे. हे कळून नेमते पण आपल्याकडे येणं फार गरजेचं आहे असं माऊलींना सांगायचं आहे. वेळ संपलेला आहे, मला वाटतं जास्तच होऊन गेलेलं आहे. मी जरासं क्षमा मागतो, कारण सवय झाली आपल्याला 40 मिनिटाची ऐकण्याची. आता मी 47 मिनिटापर्यंत आपण गेलोय, तर थोडंसं वाढलं, पण ते गरजेचं होतं म्हणून बोललो आपण. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव